कृपा दादा जिन्यातच मी तर कृपा कशी होईल? अजून 70चं म्हातारा 45 म्हणचं वाचित आहे. 75चं म्हातारा दिंड बाबा किती झाले? 85 हे 10वी 12वीची शिंगरणी आहे का? 85 8व 5 85 याला 22ला बीपी. याची ते कारण आहे का मारा? ही जुनी जी शरीर आहेत. आता ही आजीबाई आहे, एवढा मोठा परपंच केला ना, तसं नाही केला मारा. चुलीवरची भाकरी, लवकर उठणं, जात्यावर दळणं, चुलीवरची भाकरी, मुलीवर संस्कार, मुलावर संस्कार, गरिबीत राहणं, 3 रंगाचं लुगडं नेसायचं. पण मुलगा शिकलाच पाहिजे. त्यांची मुलं जी मोठी झाली ना, आता आपण बोलत शिकवतो म्हणजे फुकट शिकलो का? आपल्या आई वडिलांची पुण्य आहे. काय होतं आपल्याला? काय होतं? आता तुम्ही मी गरीबाचे काय होतं आपल्याला? 7वी पर्यंत पाटी होती आम्हाला. तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं पाटी फोडितो म्हणून घरचे पत्र्याची घ्यायची, पेन्शिल मोडायची, पण अक्षर ओठत नव्हतं. आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. तिच्यात काय दप्तर होतं का? चिचुके, बोर, कवठ, जांभळ, इटी दांडू. आणि कमराला पट्टी नाही, करगुट्याला लाकडू. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम. असं दिवाळीच्या सुट्टीत वड्याला पाणी राहायचं पहिलं फुल. आखी पोरं आंघोळीला कुठं? वड्याला भोंगळी. सध्या वड्याच्या काढाला मंडळी पाण्यात वाळूत पसरायचं आणि तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, अख्खी भोंगळी गँग पळायची गावाला. महाराज तुमच्या माझ्या घरात गरिबी होती, पण विचाराची श्रीमंती होती. आपली आईच काशी होती आणि आपला बापच पंढरपूर होत. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली तर पोरग तंबाखू टाकून देत होत. माणूस आलो आता एवढे अवलाद येत आमच्या पुढे येत्यात. राती कुठं होते? राती नदीला होतो, आता वड्याला चालू. अवलादी पैदा झाल्या. 9वीचं आहे, 15चं आहे, 15चं कोटरा आणते ती अवलाद. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझं कमी, मी तुझं का? मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझ आहे. कॉलेजचं पोरग दारू पेताना बापाच्या नावाची शेअर करतोय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारते. ते रत्या, हे भिक्या, हे किसन्या. पंच्याहत्तर, 65, 60, 85, 100 सगळे ठणठणीत. 22, 24 पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची. आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे, पोलिओ मुक्त महाराष्ट्र आहे. येडस सुद्धा मुक्त होता आलाय जवळजवळ. पोलिओ तर राहिला नाही. आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना 3च रोग आहे माझ्या सगट. 1 शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. निम्मे निघते शुगरवाले याच्यात. चहा राखेल दे, पण चहा नको. राखेल दे गालाच बघ. आता म्हाताऱ्या माणसाची शुगर वाढली तर ठीक आहे. 22च्या आणि 24च्या पोराला शुगर वाढायचं कारण काय माहिती का? शिकलेले लोक नीट आहे का? ही अवलाद 17ला क्वार्टर पेते. आणि कोणती दारू घ्या ती अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. कोणती दारू, 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, वड्याची घ्या, नाल्याची घ्या, कोणती घ्या,
आणि यांना ती फुकट मिळती रॅली. अर्धा लिटर पेट्रोल टाकून रॅली निघली झेंडा लावून. तिकडून येताना पेट्रोलच संपलं. लुटीत आली रॅली आणि हल्ली 19 मुतला चड्डीत वाढली शुगर. शुगर वाढायचं हे कारण एक भयानक. 2 बीपी वाढायचं कारण. बीपी का वाढतो मला? मागचं उकरीत जाऊ नका. आता आपल्या पोराला जर आपण सांगितलं ना आपल्याला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते पोरग आपल्याला काय म्हणतं माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. आपण दरिद्री ठरलो, ते शहाणं ठरलं. जुनं उकरायचं नाही. प्रियशीचं जमलं म्हणून याची छाती धडधडायला लागली. का? अस्वस्थ वाटायला लागलं मला, अस्वस्थ. असे 3 मेले, तो 4था नंबर आहे. तू का डोक्याला ताण करतो बाबा? तिसरं कारण बीपी वाढायचं. 4थं कारण. तिसरं कारण अटॅक काय येतो? अटॅक हा रोग नाहीये, मानसिक संतुलन डॅमेज झालंय लोकांचं. माणसं समाधानी नाही राहिली, भनभन करते माणसं नुसती भनभन. त्यामुळे अटॅक वाढवतो. चिंते एकटे बोलतात काही लोक. काही लोक बैलाशी बोलत आहे. पाय बा तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? आणि पाया पडून सांगतो, अटॅक शुगर अटॅक यायचा नसेल तर औषध सांगतो मायला म्हणलं. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल ती कुणा तरी पुढे बोलून टाकीचा, मनातल्या मनात ठेवू नका. लोक काय करतात माहिती का? घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून ती दाबून ठेवत्या, मग स्फोट. बोलत जा. आणि आता लोक बोलणं जवळजवळ लोकांचं बंद. लोक बोलतच नाही. मोबाईल मुळे बोलणं बंदच झालं. घरात कोणी गप्पा हाणीनं, स्टँडवर कोणी गप्पा हाणीनं, उठपळ. कानात 2 वायरी. हेडफोन का काय? हेडफोन काय? मोटरसायकलवर 2 अवलादी चालल्या, एकाच्या कानात एक, पुढच्याच्या कानात एक. गाणं लावलं, हँडल पिळला, मूठ पिळली. गाणं लागलं, बाबराव आला, कुत्रा आडवा आलं, वायर गुतली, मी आलं. 2 स्टँडवरच बसत आहेत येडे. काही काही पोरं पहा तुम्ही महाराज मोबाईलवाले येडे बाबलीत बसत आहेत अंधारात. कानात वायरी. दोघांनी खत गाडी निघून गेली. बोलायचंच नाही. एकला विला गेला आणि फोन आला. मग चैन तर खोलाव का नाही? एक एसटीतून उतरलं आणि परत त्याच गाडीत चढलं. ते कंडक्टर म्हणलं तुम्ही आता तर उतरले. एकानं भात खाल्यावर वरण मागितलं. पागल झाली लोक. एकानं मोटरसायकल हलवर आला आणि मोबाईल याच्यात गुथावला आणि गाडीच वरात दिली, दुसरीच्या वाट्यावर लावली आणि घरी गेला. घरची म्हणली इकली का काय त्याच्या गावाट्यावर दिसत. बदली झाली. एकानं मागच्या आठवड्यात कांदे लावायला बाया घेतल्या. 10 बाया घेतल्या. 300 रुपये रोजानं. 3000 रुपये द्यायचे बायांना. एक तर पाणी नाही. रोप उपटून बिपटून बाया बसल्या होत्या बांधाव. ही मोटर चालू करायला गेलं. 3 किलोमीटर मोटर होती. खोक्याजवळ गेलं आणि फोन आला. मग बटन दाबून तर यावा का नाही? परत वाफ्यात आलं. ती व्हायला पाणीच नाही. परत गेलं तर लाईट गेली. दिले ना भरून पैसे. पागल झाली लोक या मोबाईल मुळे. अंडरपॅन्ट नाही काहींना, पण 9000चा हँडसेट. चैन उघडी नातूनही मोकळा. काही रेंज मध्ये. भंगार. हा मोबाईल. आणि मोबाईल वापरणारी माणसं आहेत ना, रात्री झोपत नाहीत महाराज. झोपत नाही. ते यांची सायकोलॉजिकली अनफिट का मग झाली. काही पोरं घडी नाही राहिले मोबाईलमुळं. रेंज गेली त्यांची. व्हायरस आला त्यांना. व्हायरस. ती बॉटल चालतात दुसऱ्याशी बॉटल. ही मोबाईल वापरणारी माणसं झोपती नाही लवकर. उशीवर डोकं ठुलं का आणि मग ते चित्र पाहायचे, ते मेसेज वाचायचे, ते अर्धाले चित्र. तेच नेमकं डोक्यात घुसात. झोपलं तसंच. निम्या रात्री गोदडी फाडली त्यानं. त्याचा बाप म्हणला मागच्या आठवड्यात खाट मोडली, आता गोदडी फाडली. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या परवा तुम्हाला फाडीन तो. आणि अटॅक यायचा नसेल तर बोलत जा. एक आणि दुसरी गोष्ट हसत जा. हसत जा. हसायला पाहिजे. सगळ्या रोगावर एकच औषध.
असं माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येऊ शकत नाही. मोकळा होता तो, एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची महाराज, प्युअर मुख्या माझाची लय धोकादायक माणसं. आणि जी माणसं मोठ्यानं बोलतात ती सज्जन असतात, आणि जी हळूच बोलतात कामच दाखवतात. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो शेंगा कमी असतात. मेखा आहेत माणसाच्या, मेखा. ज्या माणसांच्या मेखा असतात. माणसाची बायको गुरी नसावा, गुरी बायको करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय, उन्हात न्यावा तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. काय उपयोग? बायको सावली पाहिजे, वांगे लावाया चालत 3 शिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते आले काकड्याला आमच्या बोखंडी वाळवंटा. हो, बायको पाहताना 4 गोष्टी पावा घ्या लिहून. सांगू तरी काय काय. 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असावं पण नाक खास असावं, नाही तर बायको इतकी स्मार्ट. नथ केली बायकोला, नथ नागपुडीच उचकानावर, त्यानं दामन तापावला, नागपुडी घातली. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगानं सावळी असावा. असा नियम आहे. गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे पण सांगून टाकतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा महिला मंडळ, आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, म्हणजे ज्याच्यात आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय पा सुरुवात केली. म्हणूनच पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे झाला. सावध राहा. बायको रुईमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1 एकर जमीन घेऊ शकता, पण बायको मिळू शकत नाही. बायको सपनात सुद्धा आणायची नाही जी मंडळी राहिली त्याने. आता याची कारणं आहे का? शिकलेले लोक आहे का? आपण म्हणतो मुलींची प्रगती प्रत्येक क्षेत्रात का झाली, आणि झालीच, आणि व्हायलाच पाहिजे. का झाली? उत्तर, मुलीकडं अभ्यासासाठी एकाग्रता आहे. 2, मुलीची कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 3, तिला मान अपमान पचवण्याची ताकद आहे. एकदा नापास झाली ना चाचणीला, ती जोर लावून अभ्यास करते. लय मार्क नाही पाडणार पण पास होणार. म्हणून मुलगी तहसीलदार आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी प्रांत आहे, मुलगी खासदार आहे, मुलगी आमदार आहे, ही ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे, पिकअप ड्रायव्हर आहे. मग यांच्यावर हे दिवस का आले? अभ्यासच नाही. बायको नाही मिळणार. आता तुम्ही जे राहिलेले पोर आहे, तुम्ही तो नाच जवळजवळ सोडून द्या. महाराज 10 वर्षापूर्वी एक कडक टोपेवाले आहेत ना बागायतदार, लई फुगीर, यांच्या लोक पाया पडायचे, आपली पुरगी करा. तो दरोडेखोर काय म्हणायचं माहिती तवा, तुम्ही कुठं आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. कोण म्हणायचा? पोऱ्याचा बाप. अशी जिरली, शेपट्यापासून गार पडलं पोराचा बाप. आता ते बळजपुरीच्या बापाला म्हणते राम राम. तुम्हाला यंदा नाही, तो तिकडे देवाला सोडा म्हण नको. मग पोराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. आता पुरीच्या बापानं इंद्रिकचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. आता ते आता काय म्हणते माहिती का? मी असं आहे बा,
मोकळा. अख्खा आपलं. म्हणजे 2-4 वर्षाचे एवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च आता पोराचा बाप करतोय. पुरीचा बाप आता खिशात हातच घालीत नाही. हा, मस्त नवे कपडे घालून कार्यालयात हिंडतो भरपूर जेवा. लय दिसणं नालायक सापडलाय आणि पोराचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वाढा. बायको नाही. तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आता लग्न न झालेले पोरं. तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता युवक कार्यकर्ते व्हा. सीझन आहे आलाय आता 2-4 महिने काय भ्याव नाही. बायको नाही, बायको नाही मिळणार तुम्हाला. तुमचं मिटलंच. आता तुम्हाला एकच पर्याय. आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का रे? किती आहे? 2. वा. आणि तुला भाऊ किती आहेत? 2च का तुम्ही? बरं. त्या मामाला रे? हा 1. आणि तुला भाऊ 2 आहे. बहीण आहे का? भाऊ नाही तुला? कल्याण. त्या मामाला रे लाल शर्टवाला 1. आणि तुला भाऊ? अति कल्याण. त्या मागचा दाढीला हात लावेल. त्या मामाला रे काळ्या शर्टवाला नाही. त्या नाही का मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतोय. वाईट दिवस सांगत जाऊ द्या बसलेले माणसं. महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मारू दे तिकडे. महाराज कीर्तन संपलं का मरण. तुमचा म्हणून ऐका आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका. ते सत्तेचे. थोडं कानाला वाईट आहे पण सत्य आहे. आणि सत्य ऐकायला थोडासा त्रास होतो पण ते सत्याचे. काळ अतिशय वाईट आहे. थोडं मागे जाऊ आपण. देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. तुम्हाला नाही सुधारायचं. माझ्या तोंडातलं 20 मिनिटापूर्वी वाक्य होतं देह सगळ्यांना आहे पण पवित्र आहे किंवा नाही. म्हणून मी महिलांना प्रश्न विचारला होता उपवास करावा किंवा नाही. आणि तिथून आपण बाजूला गेलतो. चला आता देह सगळ्यांना आहेच. देहाचा निर्माताही देवच आहे. पण ऐका आता वर्गात मुलं 30 आहेत. प्रश्नपत्रिका एकच आहे. तपासणाराही एकच आहे. प्रश्न म्हणजे सारखेच आहेत. पण एका पोराला 30 पैकी 25 आहेत, एकाला 20 आहेत, एकाला 15 आहेत आणि एकाला 5 आहे. हा फरक का? प्रश्नपत्रिका एक, तपासणारा एक आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सारखीच आहे. मग आता प्रश्न पडलाय एकाला 5 मार्क का पडले, एकाला 15 का पडले, एकाला 25 का पडले? उत्तर ज्याने चांगला अभ्यास केला तो 25 ला आहे, ज्याने मध्यम अभ्यास केला तो 15 ला आहे आणि ज्याने केलाच नाही तो 5 ला आहे. म्हणजे तो नापास आहे. जसं तुमच्या मागच्या जन्मीचं पुण्य उत्तम असेल तर तुम्हाला नरदेहात येऊन भजन करता येईल. मध्यम असेल तर तुम्ही नरदेहात येऊन संसार चांगला करू शकता आणि काहीच नसेल तर जन्माला येऊन समाजाला मातीत घालू शकता. हा 3रा गुण आहे. शाळेतले पोरं असले तर उत्तर द्या पटकन. शाळेतले पोरं बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? शाळेतले पोरं पुरी पटकन. हे पुरे हो, बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. सावध राहा शाळेतले पुरी. बर्फाचा गोळा स्थायू द्रव का वायू? स्थायू. तापवला द्रव, वाफ निघली वायू. मग बर्फाचा गोळा स्थायू आहे, बर्फाचा गोळा वायू आहे, बर्फाचा गोळा द्रवही आहे. मग याच्यामध्ये रजगुणही आहे, तमगुणही आहे आणि सत्वगुणही आहे. पुरावा. आता पुरीनं उत्तर द्या पटकन. नळाला पाणी आलं, एवरे
ए, ती मागशीला सांगते ती का पाच ती मागची तुला पास नाही वाजलं. ए पूर्ण पटकन उत्तर द्या. नळाला पाणी आलं, लय सावध राहा बरं का. नळाला पाणी आलं, हांड्यात भरलं, हांड्यातलं पाणी कळशीत भरलं, कळशीतलं पाणी तांब्यात घेतलं, तांब्यातलं पाणी ग्लासात घेतलं आणि ते आपण प्यायला सुरुवात केली. पाण्याचा आकार कोणता? परत ऐका प्रश्न. नळाला पाणी आलं, हांड्यात घेतलं, हांड्यातलं पाणी कळशीत आलं, कळशीतलं पाणी तांब्यात आलं, तांब्यातलं पाणी ग्लासात आलं, ग्लासातून आपण ते पाणी पिलो. पाण्याचा आकार कोणता?